राजवारी तोची
काय होत देवी तो हा पायी जीवन बघा आणि तो जोडले सुखाचे पुण्याचे सुखाचे रास तुका म्हणे काही होऊ उतराई
दुनिया फुटती
नाम येतं सोळा म्हणजे मानवा या गावामध्ये गेली सातत्याने अविरतपणे चालत असलेला गेली 25 वर्ष या ठिकाणी अविरतपणे चालत असलेला हा नाम येतं सोळा या नाम येते सोळाचा शांता समारोप करण्याकरता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कालापर प्रकरणात याची सांगता केली जाते. आज कालापर कीर्तन या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहोत. उपयोगिया पुढचे काला खाली भाग वैकुंठी तो वैसे नाही गौर करायला एकमेका देऊ मुखे एकमेका देऊ मुखे सुखे धान उभे वैकुंठी तो वैसे नाही गौर काही तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट वर्गे दिव्य उत्तम वैकुंठी तो वैसे नाही गौर काही वास्तविक काही कीर्तनाचे प्रकार असतात. कीर्तनाचे 4 प्रकार एक नारदी कीर्तन कथा कीर्तन नामस्मरण कीर्तन आणि स्वरूप कीर्तन. आज बरोबर या ठिकाणी आज नामस्मरण कीर्तन घडलेलं आहे, स्वरूप कीर्तन घडलेलं आहे आणि आज प्रासंगिक जे कीर्तन आहे ते काय कथा कीर्तन आहे. भगवंताच्या कथेचं वर्णन लीलेचं वर्णन करायचं आहे. वास्तविक आपला वेळ कमी आहे. भगवंताच्या लीलेचं वर्णन करणं एवढं काही सोपं नाही आहे, कारण का 1-2 दिवसानं भगवंताच्या लीलेचं वर्णन करता येणार नाही. तरी सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला त्याचं वर्णन करून आपल्याला शिबिर पूर्ण द्यायचं आहे. अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ आपण पाहायचा आहे. त्या ठिकाणी सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे काला प्रकारचा आहे, बोलायचा आहे नात्यातील आहे, तुम्हाला सर्वांच्या परिचित असलेला आजच्या सेवेसाठी घेतलेला होता. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय काल्याचं महत्व सांगतात. काला कुठे केला जातो, कशासाठी केला जातो, काला म्हणजे काय, याचा आम्ही थोडक्यामध्ये त्याचा अभंगाचा फक्त भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात उपजोन या हा शब्द उपजोन या पुढे येऊ. खरोखर जर आपण मनुष्य ध्यानात जर आपण आला तसा तर काय करा उपजोन या पुढे येऊ काला खाऊ. जर खरोखर मनुष्य ध्यानाच तुला काला घेण्याचा अधिकार आहे आणि खरोखर आपण जर मनुष्य ध्यानाला आला तसा तर काय करा काला घ्या. कोणता काला घ्या. आता आपण इथं सर्वांच्या सहकार्यातून आपण इथं ठेवलेली प्रतीक आहे. इथं दही भाताचा खिचडी काला मी होईलच म्हणजे आपल्याला इथं दही काला आपण इथं करण्याकरता काय केलंय चिरमुरे. आता हे एक निमित्त आहे. वास्तविक काही चिरमुऱ्यांचं फार मोठं भाग्य आहे. बघा चिरमुऱ्यांचं सुद्धा फार मोठं भाग्य आहे.
याच चिरमुरे काही आता येणाऱ्या काळामध्ये त्या पायामध्ये चढवणारा जाणारा सुद्धा बघा मराठीमध्ये चिरमुरे उडवतात तिथे काय करतात ते चढवला जातात तिथं मात्र एकही शीत एकही चिरमुरे वायाने जाता एकमेकाची हुंकी सुगीधा किती त्यांचं भाग्य. आज खरोखर असा सोहळा काय सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही करायचं. आपल्याला वैकुंठामध्ये जो लाभ मिळत नाही तो आज आपल्या माणगाव गावामध्ये माणकेश्वर मंदिरामध्ये आज आम्हाला तो काला ग्रहण करता येतो. तो कोणता कला आहे हेच तो कोणाला सांगतात तो काय असा आहे तू विनोदानं सांगत असतात की आज तुम्ही का आला. आता या मंडळीला म्हणण्याचा आपला अधिकार नाही कारण त्या रोज काय रोज सर्वांनी त्याचं काय केलं त्या कार्याचं तुम्ही शेवट केलेलं आहे. तो कोणता कला आहे की हरिनामाचा किती कला मोहिला सांग. कोणता कला घ्यायचा आहे की हरिनामाचा किती कला आणि तो आज तुम्ही सातत्याने 7 दिवस त्या हरिनाम काल्याचं सेवन केलेलं आहे. आणि आज त्याचा आपल्याला काय मिळणार आहे की तो प्रसाद मिळणार आहे. ती सांगितलं प्रसाद म्हणजे काय. प्रसाद याचा अर्थ आहे प्रत्यक्ष साक्षात दर्शन कुणाचं भगवंताचं प्रत्यक्ष साक्षात दर्शन याचं नाव प्रसाद आहे. आणि तो आपल्याला प्रसाद काल्याच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे. तर मिळणार आहे परंतु तो लाभ कोणाला उपजून पुढची उकाला खाऊ देईना. तो मनुष्य झाला जो जीवन आहे त्या जीवाला तो काला घेण्याचा अधिकार आहे. आणि तो जर अधिकार आपण जर घालवला तर पुन्हा आपल्याला प्राप्त होईल असं आपल्याला सांगते. क्षणभंग नाही भरवसा व्हावे सावध तोला वयाच्या. आपल्याला क्षणाचा भरवसा नाही आहे. उपजून पुढचे उकाला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कार्याची. वैकुंठामध्ये जो लाभ मिळणार नाही तो आज इथे मार्केश्वर मंदिरामध्ये तो आम्हाला तो सेवन करण्याला मिळणार आहे. व तो कसा घ्यायचा सारखा एकमेका तो कसा आम्ही घेऊन मिली गला रुळे या युक्तीप्रमाणे तो एकमेका देवमुखी सुखे घालू होऊ. तो एकमेकाला प्रेमानं त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे की त्याच्यामध्ये असणारा भाव आहे तो अद्वैत भाव. भाव कसा पाहिजे त्याच्यामध्ये द्वैत नसलं पाहिजे. द्वैतामध्ये कोणतंच कार्य घडत नाही. द्वैतामध्ये कोणतंही कार्य करत नाही. द्वैतामध्ये दुःखा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे अद्वैत भाव पाहिजे आणि तो आज या ठिकाणी दिसत आहे. त्या अद्वैत भावाने एकमेका देऊ मुखी सुखे घाल मुंबई तो आनंदानं त्या भगवान परमात्म्याच्या काल्याचं सेवन करायचं. काला म्हणजे काय जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य घडवलं याचं नाव काला. आता आपल्याला सांगण्याचा वेळ अपुरा आहे. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य घडणं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य याचंच नाव काला आहे. आणि तो तुम्हाला मला आता जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य घडवायचं आहे. आणि घडवल्यानंतर त्याचा काय घ्यायचा आहे तो ब्रह्मानंद सेवन करायचा आहे. एवढ्याच करायचं उपजून कृत्य उकाला खाऊ देवा वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कार्याचे एकमेका घेऊन मुक्ती सुखे घालू हुंबरी. तुका म्हणे वाळवंत काय सांगतात तो कुठे केला गेला तो कशासाठी केला गेला का केला गेला तो वैकुंठामध्ये. तुका म्हणे वाळवंत वर्गे नित्य उत्तम अशा ठिकाणी भगवंताने काय केलंय सर्व गोपाळांना एकत्र केलंय आणि त्या ठिकाणी तो काला सेवन केलाय. त्याचा अगदी थोडक्यामध्ये 15 मिनिटांमध्ये आपल्याला त्यांचं थोडक्यामध्ये चिंतन जे त्याचं कथन करायचं आहे. वास्तविक भगवंताचं कथन करणं इतकं सोपं आहे कारण का काही वेगळंच वाटणार आहे. कसं आहे भगवंताच्या कशा अद्भुत लीला आहेत पहा. भगवंत जन्माला कुणाच्या उदरी आला आपण अगदी थोडक्या थोडक्यामध्ये राहायचं. देवकीच्या पोटाला आला. पाळीला कोणी यशोदेने पाळी. आता सायास कुणाच्या पोटात काम कुणाचं केलं. किती विचित्र विचित्र करणे किती अद्भुत दिलेलं आहे. पोटाला आला कुणाच्या कोण पालन कोण करते त्याचं काम कोण करते. पांडवांचं काम केलं. सायास कुणाच्या पडला पांडवांच्या पडला. यशोदेने पाळीला. असा असणारा
भगवान परमात्म्याच्या लीला अद्भुत लीला आहे आणि भगवान परमात्मा हा कोणता अवतार आहे की आठवा याचा अर्थ त्याला आठवायचा आठवा कारण का भगवान परमात्म्याचा अवतार किती आहे कच्छ मत्स्य वराव राम कृष्ण म्हणजे असे 8 अवतार 8वा अवतार कोणाचा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा 8वा अवतार आहे आणि ज्यावेळेला 8वा अवतार तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे चरित्र एवढं काही भार प्रतिबंधून सांगायची आणि वस्तुस्थिती आता वेळही कमी आहे भगवान परमात्म्याचा आता इथून जन्म झाल्यापासून आपण हळूहळू पुढे जायचं भगवान परमात्मा ज्यावेळेला आता कुठे जन्म झाला मथुरेमध्ये जन्म झाला कुठे झाला बंदी शाळेमध्ये झाला तुम्हा आम्हाला एक किंचित दुःख झालं तर आपण देवाच्या दाराला शिरे लावतो भगवान परमात्म्याचे आई वडील त्यावेळेला म्हणजे कोणत्या संकटामध्ये होते त्याला हातामध्ये बेड्या होत्या बंदोबस्त कडेकोट बंदोबस्त अशा ठिकाणी कुणाला ठेवलं तर वसुदेव बाबाला आणि देवकीला बंदोबस्त केलं त्या काय झालेला भगवान परमात्म्याचा जन्म झाला आता जन्म झाल्याबरोबर की तेवढं बालक झालं 8 वर्षाचं बालक झालं आणि सांगायला लागला आता मला इथे ठेवू नका मग कुठं न्या मला गोकुळ न्या तिथे का गोकुळ न्या तिथं काय झालं यशोदा माता प्रसिद्ध झाली ती निद्रिस्त आहे तिथे नेऊन मला ठेवा आणि तिथली जी माया आहे ती काय करा इकडे गुणी घ्या थोडक्यामध्ये पण वाट करून सांगितलं प्रयत्न करणार आता वसुदेव बाबाला ते घेतलं तो मास कोणता होता बुधवार तिथी मास मध्यरात्रीचा वेळ होता आणि असं असताना यमुना नदीला पूर आलेला होता अशा अवस्थेमध्ये श्रावण मास होता आणि अशा अवस्थेमध्ये वसुदेव बाबा त्या कृष्ण परमात्म्याला टोपलीतून घेऊन जात असताना मध्ये काय लागलेला आहे यमुनेचा पूर लागलेला आहे आता यमुने मायेने विचार केला भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून ती पूर काय करायला वाढायला लागला तर तसं देव वसुदेव बाबा टोपली वर करायला लागला आहे आता ते श्रीकृष्ण परमात्म्याने जाणलेलं आहे आणि जाणून फक्त पायाची किरंगारी लागली आहे पूर एकदम काय झालेलं आहे ओसरलेला आहे आणि त्यातून कुठं वसुदेव बाबा गोकुळामध्ये गेले आणि देवकी यशोदा मातेच्या ठिकाणी त्या श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलेलं आहे आणि इतकी जी माया आहे ती माया घेऊन कुठं आलेला आहे आता नंदाच्या घराला नंदाच्या आता नंदाच्या घराला नेण्यात आलेला आहे आता नेल्यानंतर असा आनंद झालेला आहे कशाला यशोदेशी पुत्र झाला यशोदेशी पुत्र झाला कोण वाटी सुंडवले कोण काठी त्यातली आनंद सोहळा चालू झाला कशा करता श्रीकृष्ण परमात्मा यशोदेच्या पोटाला आला मग आपल्याला आनंद साजरा झाला किती दिवस साजरा झाला गेला महिना गुढ्यावर तोरण करती गीता म्हणजे अगदी आनंद चालू झाला आणि इकडे मात्र मथुरेमध्ये काय झालं इकडं दुःखाचा डोंगर बसला इकडे गोकुळामध्ये आनंद आहे आणि असं असताना श्रीकृष्ण परमात्म्याला काय झालेलं आहे त्याला कुणाला अगदी लहान असताना श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला कोणाला आता पाठीमागे थोडंसं आपल्याला सांगायचं ज्या वेळेला कंस मामाला कशाची धास्ती लागली होती ज्यावेळेला वसुदेव बाबाच्या देवकीचा ज्यावेळी विवाह वरात थाटामाटामध्ये चालू असताना एक आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीमध्ये असं झालं की दृष्टा काय झालं तू तुझ्या नशाचं काय
त्यावेळेला आकाशवाणी झाली काय म्हणून जो तुझा देवकीला जो 8वा पुत्र होणार आहे तो तुझा वैरी आहे अशी आकाशवाणी झाली. तेव्हापासून त्या कंसाला शास्ती लागली होती आणि आता त्या श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न करण्याकरता गिराईक कोणतं पाठवलं पहिल्यांदा वाढून भट्टाला पाठवलं. कशाच्या निमित्तानं एक जातक सांगण्याच्या निमित्तानं पाठवलं आणि पाठवल्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं आणि सांगत असताना जातक सांगत असताना जे गर्ग मुलीने जे सांगितलं होतं त्याच पद्धतीनं बाळन भट्टानं सांगितलं. परंतु एक गोष्ट बाळन भट्ट म्हणाला गर्ग मुलीने तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे आणि ती सुद्धा मीही सांगणार नाही कारण काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्या नवीन बाबांना सांगितलं आपण किती प्रसंग माहीत असू दे परंतु आपल्याला सांगा कारण आपण सांगा म्हटल्यानंतर त्या बाळन भट्टाने सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा काय सांगायला लागला म्हणाला की तुम्हाला गर्ग मुलीने सर्व काय भविष्य सांगितलं पण एक सांगायचं राहून गेलं की हा काय होणार आहे की तुमचा यादव कुळाचा नाश करणार आणि याला काय करायचं आहे गाळा किंवा घोडा असं म्हटल्याबरोबर तोंडातून शब्द येतो न येतो जे घरामध्ये असणाऱ्या जे निर्जीव जे वस्तू होत्या त्या सगळं काय करायला लागल्या त्या बाळन भट्टाला मारा करायला लागला. सुवास आपलं टोचायला लागली. वरुडे पाटे हे सगळे पडवा लागले खाटा बाजा अगदी पडवायला लागल्या आणि असं असताना बाळन भट्टाचं काय झालंय धोतर फिटले पंचांग फाटले अशी अवस्था होऊन बाळन भट्टाला काय केलं मुद्दाम मथुरेला पाठवलं. काय याला फक्त त्याने काय द्यावा इकडचा निरोप द्यावा म्हणून त्याला सोडलं आणि सोडलं तर पुन्हा सभा भरवली आणि कंस मामाने विचार केला की आता जो माझा वैरी आहे त्या वैर्याचा नाश करणारा या माझ्या सभेमध्ये कोण आहे माझा हितचिंतक कोण आहे असं म्हटलं तर त्याचीच असणारे वैरी कृष्णाला त्याने विडा उचलला ती म्हणाले दादा तू मला एवढ्या लहानशा बारकाला तू भेटतो कृतांताला घेणारा नाहीस आणि तो साध्या बारकाला भेटतो ते म्हणाले मी काय करीन जिवंत मारतो मारीन असं सांगून काय केलं त्या पुन्हा राक्षसीनं स्थानामध्ये विष भरलं आणि विष भरल्याच्या नंतर काहीतरी निमित्त काढून ती गोकुळाला गेली आणि गोकुळाला गेल्याच्या नंतर ती शोधत शोधत यशोदे मातेच्या घरी गेली आणि यशोदे मातेला घरी गेल्यानंतर सांगायला लागली जाऊन सर्व आपल्याला सांगायचं की आता कुठे गेली श्रीकृष्ण परमात्म्याजवळ गेली आणि म्हणा अरे लबाडा तू पाठीमागची माझी ओळख विसरलास का आमची जुनी ओळख हे ते सांगायला लागली आणि सांगत असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं कारण का मुलीच्या मनातील मनोगत ओळखणारा भगवान परमात्मा तर तुमचं आमचं मनोगत ओळखणार नाही का त्याला ओळखलं. आता मला गिराईक मात्र योग्य आलेलं आहे पण हास्य स्मित हास्य केलं आणि म्हणाला आता गिराईक आपल्या जवळ चांगला आलेला आहे. आता ती उत्तर राक्षीने काय करायला लागली त्या बाळाला घेण्याचा प्रयत्न केला ह्या घाईघाईनं तोही जाण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर त्या उत्तर राक्षीने त्या बाळकाला घेतलेला आहे ते कृष्ण परमात्माला घेतलेला आहे आणि घेतल्यानंतर यालाही आवडी नाही आहे त्यानं बिरडे तुटले चोळी फाटली बिरडे तुटलं असं चोळीचं बटन तोडलं आणि काय करायला लागणार दूध प्राशन करायला. आता दूध प्राशन केलं का आपण दूध प्राशन केलं विष प्राशन केलं विष प्राशन रक्तही प्राशन केलं आणि ज्याला रक्त प्राशन केलं तर ती पुन्हा राक्षसी गत प्राण झाली आणि गत प्राण झाल्यानंतर काय झाली जमिनीवर जशी कोसळली त्याला 11 विकराळ असं रूप धारण केलं. पूर्ववत जे रूप होतं ते कुणाचं होतं राक्षसीचं रूप होतं ते 11 विकराळ रूप धारण केलं. शास्त्र त्या रूपाचं वर्णन करतात काय ते किती केवढं होतं कसं होतं कारण का 7 कोस म्हणजे त्याचं काय होतं शास्त्राचं वर्णन आहे की पुन्हा राक्षसीचं शरीर 7 कोस होतं. आता एक कोस म्हणजे 3 मैल आता जुने आताचे किलोमीटर नाही एक कोस म्हणजे 3 मैल म्हणजे 21 मैल तिचं शरीर होतं ते इथून गळगाव आणि 3 कोस स्तन होती एवढी ती स्तन काय होती त्याला मास्कीसारखं त्या स्तनावरती बसून ते काय केलं होतं प्राशन केलं होतं. आता शास्त्र सांगतंय त्याची विल्हेवाट लावण्याकरता काय केलं वेद पुराणीने तोडून त्याची विल्हेवाट लावण्याकरता 1 महिना म्हणे त्या गोकुळवासियांना ते राक्षी त्या बुद्धी राक्षीचं शरीर विल्हेवाट लावण्याकरता 1 महिना लागला म्हणजे तेवढं 11 विकार असं असणारं शरीर प्राण झालं. आता त्याच्यानंतरही जास्तीवाली मग बऱ्याच जणांना काही असुरांना म्हणजे पाठवलं हे सगळं करत करत
श्रीकृष्ण परमात्मा काय व्हायला लागला आता जसं मोठा व्हायला लागला तसं काय करायला लागला अंगणात खेळायला गुडघ्या डाव्या गुडघ्याने रांगत असं रांगत असताना श्रीकृष्ण परमात्म्यानं अंगणामध्ये माती खाली तुम्ही शेजारने बघितलं शेजारी म्हणाले यशोदे माते आपल्या बालकाने माती खाली म्हणण्याच्या बरोबर यशोदा माता एक क्षण विसंबून राहत नव्हती यशोदा माता धावत आली आणि म्हणाला अरे बाळा माती खाला ते म्हणाला मी आई माती खालीच नाही मातीचं एक निमित्त होतं श्रीकृष्ण परमात्म्याने एक निमित्त केलं काय केलं तर आईला माझं खरं रूप दाखवायचं होतं आईला मी कोण आहे दाखवायचं होतं तरी सुद्धा यशोदे मातेला काही कोण आहे त्या अध्याप कळलं ते काय म्हणायचे माझं सगळं गुणाचं वाळलं दिसतं गोजीर वाळलं अशाच याच्यावर सगळं गुणाचं काढलं दिसतं गोजीर वाळलं असं म्हणण्यामध्ये की म्हणाले अरे बाबाला तू माती खाला म्हणाला आई मी माती खाली नाही तू खाला तर तोंड उघड बघू म्हणल्याबरोबर तोंड उघडलं तोंडामध्ये काय दिसतं विश्वरूप दर्शन आपला जो ज्ञानेश्वरीमध्ये जो 11वा अध्याय विश्वदर्शन हे विश्वरूप दर्शन त्याच्यामध्ये दिसतं तरी सुद्धा ते जाणलं नाही हा कोणच तो जगाचा जनित आहे जगाचा अधिष्ठान जगाचा चालक जगाचा मालक की तिच्या लक्षात आलं नाही आणि असं करत श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू गल्लीमध्ये खेळायला लागला आणि खेळत असता गल्लोगल्लीमध्ये खेळत असता सर्व समूहाने एकत्र करायला लागला मग बोबड्या वागड्या लंगड्या पेंड्या हे सगळं सवंगडी जमा करायला लागला आणि जमा करी असताना गल्लीमध्ये खेळ खेळायला गल्लीमध्ये खेळ खेळायला लागला खेळ खेळत असताना त्याने जाणलं मला हे पेंद्रू पैलवान हे आपल्या कुटुंबात टिकणार नाही आणि याच्या करता विचार केला म्हणे आता हे बुकुळामध्ये पिकणारं दूध मथुरेमध्ये विकायला द्यायचं नाही हा हेतू घेऊन त्याने काय केलं प्रत्येक शेंडीवरती प्रत्येक ऋषीवरती त्या येशूच्या आपल्या गौरवी गुपी जी होत्या त्याला काय करायचं अडवायचा प्रयत्न करायचा त्याची खडे फोडायची त्याची पदर फोडायची त्याची मस्करी करायची अनेक गौरवणीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना ते ज्ञान काय ते सर्व कोणाचे पदर कोणी गुंपीचे पदर फोडायचे खड्याला खडा फोडायचा हे सगळं करत असताना त्या गुंपी कंटाळल्या आणि कंटाळ्याची त्याच्या सर्व गुंपी यायच्या आणि यशोदे मातेने गावाने सांगायचे अगं म्हणे तुझा जो कृष्ण आहे तो काय करायला म्हणजे घोडा करायला लागला आमची इच्छा पदर ओढायला लागलाय घडे फोडायला लागला हे सर्व करायला लागलाय आणि असं करत असताना यशोदे माता म्हणाली अगं तुम्ही काय सांगता तुम्ही 12 घरच्या बाळाची तुम्ही कसं आहात तुम्ही ढालगत आहात तुम्ही माझं तर बाळ लहान आहे कचडा आहे आणि तुम्ही काय सांगता तुम्ही कशा आहात तुम्ही ढालगत आहात तुम्ही मोठे आहात तुम्ही माझा तुमच्या शक्ती माझा बाळ लागेलच कसा तुमच्या बदल ओढील कसा हे सगळं सांगत असताना पण असं करत असता श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं ते मथुरेमध्ये जाणारे दूध आहे ते सर्व अडवण्याचा प्रयत्न केला ते अडवण्याचा जे गौरवी गुपी जे होत्या ते सर्व यशोदे मातेने जायचे गावाने सांगायचे म्हणे की आम्ही आता काय करतो हे गाव सोडून मुकुळी सोडून जातो काय आमचा सुना घेतो आणि मुकुळी सोडून आम्ही जातो म्हणाले असं म्हणत असताना ते काय म्हणाले यशोदा माता मला हे माझ्याकडे तुमच्यावर विश्वास करून मी खरोखर तुम्हाला जर तुमची जर मस्करी करत असेल तर तुम्हाला जर त्रास देत असेल तर तुम्ही त्याला काय करा रेंगी हात पकडा तर तुला काय होईल विश्वास बसेल ठीक आहे रेंगी हात पकडत जातं यानं काय केलं सर्व गोमाळांना घ्यायचं एखाद्या गौरवणीच्या घरामध्ये जायचं दही दूध खायचं ते खायचं आणि एकाला काहीतरी नाटक करायचं त्या सुनेच्याच गालाला रुणी लावायचं आणखी काहीतरी मस्करी करायची नको त्याच्या घरामध्ये मुंगू सोडायचं अशा अनेक प्रकार करायला लागला आणि असं करत असता एक चाकूची गौरव होती ती म्हणाली अरे कृष्णा सकाळी वाटणी दिली म्हणे तू ज्या गौरवांची मस्करी करलाय ज्याला त्रास द्यायलाय तसं जर माझ्या जर कावा वाट्याला जर लागशील तर तुम्ही काय करीन त्याच रुखाला बांधेल म्हणा
उखळाला बांधून मिळाली. आता बांधून म्हणजे यानं जाणं ठीक आहे मला. संध्याकाळी सर्व सवंगड्याला घेतलं आणि सवंगड्याला घेतलं ज्या दम दिला होता त्या गौरवीच्या घरी गेला आणि गौरवीच्या घरी गेल्याचं धैर्य सगळं मस्त केलं आणि केलं ते केलं. आणि ज्या पलंगावरती झोपलेलं जे गोरख होतं त्या म्हातारीच्या म्हाताऱ्याचं काय केलं, दाढीची वेडीची गाठ मारली आणि गाठ मारली आणि हा बाबा निघून आला. सकाळी पहाटेचा पहिल्या प्रहरला जर बघतात तर शेजा बाजार मी म्हणायला लागले की आज नंद बाबाच्या घरी काय दरवाजा उघडत नाही असं मी बघितल्यानंतर विचार केला. म्हणे का उघडत नाही, का उघडत नाही विचार केला तर यांचं काय चालू होतं की सोडवण्याचा प्रयत्न होता. कुणी गाठ मारली होती, त्या बाबाने गाठ मारली होती, ती कुणालाही सुटणार नव्हती. पण ते स्वतः प्रयत्न करत होते आणि त्या समाजामध्ये असताना भगवान परमात्मा मजा बघण्याकरता तोही त्याच्यामध्ये होता आणि विचार केला आणि आतून त्याने काय शरण गेले. आता उद्यापासून मी तुझ्या वाट्याला येणार नाही असं म्हटल्यानंतर कृपा क्षणा कृपा कटाक्ष झाले. कृपा दृष्टीनं पाहिलं गाठ सुटली. असं करत करत श्रीकृष्ण परमात्म्यानं अगदी उच्छेद मांडला आणि उच्छेद मांडल्याच्या नंतर असं काय उच्छेद मांडला त्या यशोदालाही पडला नाही. हे आपला मुलगा असं का करतोय याच्यासाठी काही यशोदा माता विचार केली. एका ज्योतिषाकडे गेली, ज्योतिषाला म्हणाली माझं मुलगा असं थोड्या काळात लागले काहीतरी वाचरण वागायला लागलंय आणि याच्या कधी थोड्या जमतील. एका ज्योतिषाकडे गेली, ज्योतिषाकडे गेल्या तर त्या ज्योतिषानं सांगितलं म्हणजे आता काय कर, या मुलाच्या जर थोड्या थांबायच्या असतील तर एकच उपाय त्याला सोमवारचं व्रत कर. आता 16 सोमवारचं व्रत केलं. आता 16 सोमवार झाले. आता उद्यापनचा दिवस आला, उद्यापन करायची वेळ आली आणि उद्यापनाकरती लागणारीची तयारी आहे. मग लाडू मोदक करंज्या जिलेबी हे सर्व पदार्थ त्या नैवेद्य करता तयार केले. आता ते नैवेद्य कोणाकरता गणपतीचं काय केलं होतं, उपासना केली होती. आता गणपतीपुढे सगळे नैवेद्य ठेवण्यात आले आणि ठेवण्यात आले. या बाबाने एक निमित्त काढलं आणि आईला यशोदे मातेला सांगितलं आई अजून पूजेमध्ये काहीतरी कसूर आहे, अजून थोडस कमी आहे आणि याच्या म्हणजे तू ते घेऊन ये म्हणजे ते आत घरामध्ये गेली. एवढ्या म्हणजे त्या बाबाने सगळे नैवेद्य कष्ट केले आणि जशी यशोदा माता आली तसं सांगितलं हे बघा आई आता म्हणे तू जशी घरामध्ये गेली तशी एक बाबा काय झाला उंदरावरती बसून मोठ्या पोटाचा बाबा आला आणि सर्व नैवेद्य खाऊन गेला. अरे रमाडा असं काही होईल का. त्याही वेळेला काय केलं, त्याही वेळेला दर्शन केलं तरी सुद्धा यशोदे मातेला ते झालं नाही. असं तरी कारण का गोपीचं इकडे वाटत होतं की त्रास देणं, पण गोपीलाही वाटत होतं की आम्हाला जर एक जर क्षण काय म्हणतो एक क्षण जर भगवान परमात्मा नाही जर भेटला तरी त्या काय करायच्या, त्या सासूला काहीतरी निमित्त सांगायचं. पाणी जरी भरलेलं असलं तरी ते मुरीमध्ये ओतायचं आणि पाणी आणण्याच्या निमित्तानं श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला यायचं. आता सर्व भक्तांच्या यादीमध्ये कोण श्रेष्ठ आहे, हा गोपी श्रेष्ठ आहे. गोपींचा भाव आणि हे सांगण्याकरता काय झालं, नारदाला प्रश्न पडला. म्हणजे नारद म्हणायला लागला की हा त्रिकाल ज्ञानी नारद तो म्हणाला की माझ्यासारखा या जगतामध्ये श्रेष्ठ कुणी नाही असं त्याला आविर्भाव होता. आणि हा आविर्भाव काढण्याकरता भगवंताने एक नाट्य केलं. प्रत्येकाचा काट्याने काटा भगवंताने काढला. कुणालाही सोडलेलं, स्वतःच्या पत्नीला सोडलेलं. सत्यभामेला रूपाचा गर्व झाला. माझ्यासाठी रूपवान सुंदर कोणी नाही असा एक भ्रम झाला. भीमराजाला ताकदीचा गर्व झाला. म्हणजे प्रत्येकाचा गर्व झाला. प्रत्येकाचा गर्व भगवंताला तो काट्याने काटा काढला, त्यांचा गर्व हरणी केला आणि त्याच पद्धतीने नारदालाही गर्व झाला. नारद म्हणायला लागला की माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त कोणी नाही. हे दाखवण्याकरता कोण श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता श्रीकृष्ण परमात्माच्या नारदाच्या समोर घडा लोळत असताना श्रीकृष्ण परमात्मा लोळायला लागलेला आहे. हे नारद बघायला लागलेला आहे. नारदाला श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं आपलं माझं पोट दुखत होतं, माझं काही खरं नाही आहे. भगवंताचं जर खरं नसतं तर तुम्ही आम्ही पारायण केलं. आता माझं काही
घरातून गडागडा लोळा नारळ म्हणाले याच्यावर उपाय काय कोण वैद्य आहे काय आहे हे सगळं विचारत असताना सांगितलं आता एकच उपाय आहे की म्हणाले की माझ्या भक्ताच्या चरणस्पर्शाची धूळ माझ्या जर पोटाला जर लावली तर त्या धुळीने काय होणार आहे माझं पोट दुखणं थांबणार आहे मात्र एक शंका आहे जो भक्त धूळ देणार आहे तो मात्र नरकात जाणार आहे असं म्हटल्याबरोबर तिथं कोण होता ऐकणारा नारद महर्षी होता नारद महर्षी म्हणाला एवढंच काय चरणस्पर्शाची धूळ आवडत थांबत असेल तर भक्ताची चरणस्पर्शाची धूळ शोधण्याकरता फक्त सगळा वेळा नारद धावत असताना मध्ये कुठली गौरवी कुठली भेटल्या आणि कुठली विचारलं की नारद मुनी तुम्ही अशी सगळा वेळा का धावता नारद मुनी म्हणाले तुम्हाला सांगण्याचा उपयोग काय होणार आहे तुम्ही त्या अधिकाराचा आहेत का असं मनातल्या पुढे जायला लागला तर बुद्धीने अडवलं असं निराश होण्याचं कारण आपल्याला समजायला पाहिजे काय कारण आहे असं कारण काय सांगितलं असं असताना मी तुम्हाला सांगून काम होणार आहे की आपल्या भगवंताचं पोट दुखत आहे आणि ते पोट दुखत आहे ते थांबण्याकरता मी काय करणार आहे की मला काय पाहिजे भक्ताच्या चरणस्पर्शाची धुळा हवी आहे तर बुद्धीने विचार केला म्हणजे की भक्ताच्या चरणस्पर्शाची धूळ दिल्यानंतर काय होणार आहे जर भगवंताचं पोट थांबणार असेल तर म्हणाले आम्ही द्यायला तयार आहे महर्षी नारद मुनी म्हणायला लागले अगं मला काही फुल भेटणार आहे का काय म्हणाले जो भक्त देणार आहे तो सात म्हणजे नरकात देणार आहे मुली म्हणायला लागल्या आम्ही एक जन्म नाही अनेक जन्मामध्ये नरकात गेलो तरी हरकत नाही म्हणतो आपल्या भगवंताचं काय थांबलं पाहिजे पोट थांबलं पाहिजे असं करायचं परमात्मा पुष्कळ लीला केल्या आणि करत असताना आता कुठे गेले आता सर्व गोकुळवासियांच्या गायी घ्यायचं आणि रानामध्ये गायी वळायला जायचं तिथेही पाणी घालायची तिथेही बासरी वाजवून गायी कुठेही पळवायच्या त्या बासरीनं गायी वळून आणायच्या अशा खोड्या करायला लागला आणि त्याच्यामध्ये लग्ना वागण्या पेंद्या असे सर्व सवंगडी यायचे आणि एक दिवस ठरवलं कोणी ठरवलं श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं आता म्हणाले बांधलेला मोठा आजीचं हे केला गोमाचा हात म्हणाले आता काय करायचं उद्या एकत्र काला करायचा त्याच्याकरता मला प्रत्येकाला आपापल्या घरातील काय आणायचे शिदोरी आणायचे आता शिदोरी आणायचे मी सर्वांनी उद्या आपापल्या घरातील शिदोरी घेऊनच्या वळवंटामध्ये गेले आणि गेले असताना त्याच्यामध्ये एक पेंड्या नावाचा जो भक्त होता त्याच्या घरी काही नसल्यामुळे त्याला ती शिदोरी नेहमी नसल्यामुळे अगदी हिरमुसल्या तोंडानं 2 मिनिटं थांबा 2 मिनिटांमध्ये तो कोणी बाजूला जाऊन बसला ते श्रीकृष्ण परमात्म्याने जाणलं आणि पेंद्याला विचारला अरे बाबा पेंद्या तुम्ही तिकडे का बसला ते म्हणाले की माझ्या आईने मला काय घरी काही नसल्यामुळे मला काही दिलं नाही असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं जोपर्यंत तुझ्या याच्यामध्ये तुझी शिडोरी बिडोरी याच्यामध्ये एक नाही तुम्ही काला होणार नाही आणि पण म्हणाला घरी काही असेल ते घेऊन या म्हटलं ते पेंद्या परत घरी आला आणि घरी आला तर आईकडे याचना करायला लागला म्हणे आई मला ज्या मला शिदोरी देत नाही तेवढं मला कृष्णा गावामध्ये घेणार नाही काहीतरी शेतात बाजारमध्ये तो शोधा लागली एका शेताच्या पेरामध्ये शिळं असलेलं ताक दही होतं आता ते नेण्याकरता आणण्याकरता त्यावेळी सगळी वाटी नव्हती जशी आता आपल्याला घ्यायला लागली तशी पेंद्याला घ्यायला लागली ती आई म्हणाला आता वाटीमध्ये काय नको म्हणाले होत माझ्या वाटीमध्ये मुखामध्ये ते घेतलं आणि काय केलं जिथं काळा असं प्रसेंट चालवता ते जाण्याचा परमात्मा याची वाट पाहायला लागला हा भक्ताचा आणि देवाचा काल यालाच म्हणतात काला जीवाचा आणि भक्ताचा जीवाचा आणि देवाचा जो ऐक्य आहे त्याचंच नाव काला आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं जसं जसं भक्त आलं तू वाट पाहतो इकडे देव वाट पाहतो असं असताना एकत्र आणि एवढ्यामध्ये त्या आनंदाच्या घरामध्ये आता पेंद्याला सांगायचं मला माझी शिदोरी मिळाली त्या आनंदाच्या घरामध्ये सांगत असताना तोंडातून गुंडीचं भान बोललं नाही आहे आणि बोलत असताना ती पिचकारी काय गेले तोंडातून बाहेर गेल्यानंतर कशी अगदी अलगत श्रीकृष्ण परमात्म्यानं अलगत ठेवणे सांगतात ते झेललेले असं असणारा प्रसंग झाले आता तो एकत्र जसं आपण इथं सर्वांच्या सहकार्यातून आलेला हा प्रसाद आहे असं एकत्र केला आणि एकत्र केल्यावर वाटण्यात आला आणि वाटण्यात आल्याच्या नंतर एक सक्त ताकीद देण्यात आली की त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं हा जो काला इथे आपण जे केलेला आहे हा काला
कुणाला लाभ मिळणार आहे इथं मिळणार आहे देवाला याचा लाभ नाही का स्वर्गीची कामं इच्छिता देवा व्हावा आता म्हणजे स्वर्गातून इच्छा करून बघितलं स्वर्गातून इच्छा करून बघितलं स्वर्गातून काही चालत नाही पण आता देवाने युक्ती केली काय युक्ती केली आता म्हणे देव काय झाले काल्याची आशे जरी देव झाले मासे आता देव माशेहून राहिलेले आणि ते कुठे एका गुहामध्ये राहिलेले आणि आता तुम्ही जे आता तो प्रसाद सेवन करणार त्या प्रसादाने तुमचा हात खरकटणार आणि खरकटलेला हात तर धुतो म्हणून आपण जर एका त्या यमुनेच्या डोहामध्ये गेला तर तुमचं देव काय झालेले मासेहून राहिलेले आणि आता तोही त्याला लाभ द्यायचा नाही आणि याच्याकरता आता काय करायचं खाला घ्यायचा एकमेकांच्या मुखामध्ये सेवन करायचा आणि काला झाल्याच्या नंतर जो खरकाटलेला हात आहे तो आपल्या तिघीला म्हणजे ढोलणाला पुसायचा हात धुवायचा अशी शक्य ताकी दिली मग सर्वांनी तो एकत्र काला केला आणि काला केल्याच्या नंतर तो एकमेकाला वाटण्याला काला खाऊन ही बाब तो एकमेकाला वाटण्याला वाटल्यानंतर तो काला घेऊन त्या आनंदाने काय केला तो एकमेका येऊन सुखे घालून असे नाही तर काही शेवट वैकुंठितो असे नाही वैकुंठितो असे नाही ज्ञानेश्वर
गावामध्ये भूमंडळी आम्ही कधी महाराज सुगामध्ये भूमंडळी आम्ही कधी सुगामध्ये
Hadi.